मंडळी वाजलेत रात्रीचे 2:30 आणि हे बघा शांतता, ही रिसॉर्टची शांतता आणि बॅकग्राऊंडला नॉईज येत असेल ते खूप सारी दंगा मस्ती चालू आहे, अंताक्षरी चालू आहे बघा, आवाज येते असेल तर तुम्हाला. एक नंबर धमाल मस्ती चालू आहे, एक नंबर धमाल मस्ती चालू आहे. हे बघा इकडे फुल धमाल मस्ती चालू आहे आणि रात्रीचे वाजलेत 2:30 आणि आमचे सावंत साहेब एकमेव सावंत साहेब, सोसायटीचे एकमेव सावंत साहेब. बघताय आम्ही थोडं रात्रीचं बाहेर आलो आहे. थोडा ही रात्रीची जी वेळ असते ना एक नंबर असते इकडची. आवाज किनकिन आवाज, हां किनकिन आवाज आणि शांतता. किनकिन आवाज हा एक नंबर असतोय. तुम्ही मंडळी ऐकताय की तुम्ही थोडं हे करा बघा, बॅकग्राऊंडला आवाज येतोय किनकिन. शांत एकदम वातावरण आहे, निसर्गाच्या रमणीय वातावरणात सहवासात त्यांचा डीजे चालू आहे, त्यांचा डीजे चालू आहे. एक नंबर असा. आणि तुम्हीसुद्धा या, हा एवढा खूप शांत वातावरण आहे ना, हा तुम्ही या निसर्गाच्या सहवासात आनंद लुटू शकता. एक नंबर आहे, मला शब्द नाही आहेत वर्णन करण्यासाठी, असं हा वातावरण आहे. पाऊस पडतोय, झाडं बघा किती आहे, वृक्ष खूपच आहे तिकडे आणि त्या वृक्षांच्या सहवासात तुम्ही एक आनंदाची रात घेणार आहात. हे बघा, वा वा, एक नंबर आहे वातावरण बघा, एक नंबर भन्नाट आहे. म्हणजे इथे तुम्ही आलात ना, नेहमी दरवेळेला प्लॅन करू शकता आणि खूप कॉस्टली नाही आहे, खूप चिपेस्ट रेट आहेत. माहिती तर तुम्हाला देणारच आहे सकाळी नंतर, आता रात्रीची वेळ झाली आहे, पण वातावरण दाखवायचं होतं तुम्हाला आत्ताचं. आणि ही गावची फिलिंग आहे, गावी जसं वातावरण असतं ना ह्या टायमिंगचं, सेम वातावरणाची फिलिंग तुम्ही आता घेताय, बघताय समोर. एक नंबर. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. वाजले सकाळचे 8:30 आणि इकडचं वातावरण बघताय तुम्ही. माझा आवाज थोडा कमी येत असेल, खूप धमाल केली रात्रीची आम्ही. सो हे बघा, हे सकाळचं वातावरण आहे, हा सकाळचा निसर्गाचा आनंद आपण घेताना बघतोय. खूप मस्त वाटतं, एकदम फ्रेश, सूर्याची किरणं समोर येत आहेत, एक नंबर वातावरण आहे. आता आपण ब्रेकफास्ट करायला जाणार आहोत. सकाळचा ब्रेकफास्टसुद्धा मिळतो. सो ह्याच्यामध्ये 2 पॅकेज आहेत. जर तुम्ही सकाळी 11 वाजता आलात तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी 11 वाजता जाऊ शकता, आणि जर तुम्ही संध्याकाळी 7 वाजता आलात तर दुसऱ्या दिवशी 7 वाजता जाऊ शकता. हे बघा, खूप छान आहे वातावरण. आता आपण ब्रेकफास्ट करायला जाऊया, बघूया ब्रेकफास्टला काय देत आहेत ते, तुला बघूया ब्रेकफास्टला काय देत आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि खूप चिपेस्ट रेटमध्ये, आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला रिकमेंड करेन इथे या, एन्जॉय करा, निसर्गाचा आस्वाद घ्या. खूप छान आहे, पूर्ण चारी बाजूला झाडेच झाडं आहेत. मंडळी फुले बघा, जास्वंदाची फुले एक नंबर आहे, फुल भरले. आणि ही कोणती झाड आहे? ही भोपळ्याची पानं आहे. कुठली भोपळा? तो भोपळा पाण्या पडतात. हा भोपळा पान आहे? हे नाही, हे अच्छा अच्छा, तो भोपळा. ही ताडाची, ही ताडमाड, ही ताडमाड आहे. हां ताडी. म्हणजे हा जो झाड बघते हा ताडमाडाचा झाड आहे. ताडी आणि माडी ना? ताडी माडीचं झाड आहे. नक्की कमेंट करून सांगा. हे जास्वंदी फूल. हां, हे जास्वंदी फूल आहे. ही पानं वेगळी आहेत ती जास्वंदाची. आणि हा इकडे पूर्ण पार्किंग लॉट आहे, पूर्णचे पूर्ण पार्किंग आहे. तुम्हाला 4 व्हीलर पार्किंगला काही प्रॉब्लेम नाही, 2 व्हीलर पार्किंगसाठी काही प्रॉब्लेम नाही. इकडे खूप भारी एरिया आहे. नंतर तुम्हाला दाखवतो, थोडा एक्सप्लोर करतो. सो मंडळी, तुम्हाला इथे आल्यानंतर सकाळचा ब्रेकफास्टसुद्धा मिळेल. त्याच्यामध्ये पावभाजी आहे आणि मिसळ आहे ना, हे मिसळ आहे. आणि इथे कांदे पोहे आहेत, म्हणजे कांदे पोहे होते संपले. आता मी बघा, ब्रेड मिळतील तुम्हाला, पाव मिळतील, अनलिमिटेड आहे, लिमिटेड नाही आहे.
आणि चहासुद्धा खूप छान आहे. कसं होतं आहे म्हणजे तुम्ही कसं रिकमेंड करू शकता का? छान आहे ना, म्हणजे ब्रेकफास्ट छान आहे, म्हणजे तुम्ही जेवढे पैसे मोजता त्या मानाने चांगलं आहे, उत्तम आहे, वर्थ आहे म्हणजे. ओके, म्हणजे बघा तुम्ही कमी चिपेस्ट रेट आहे आणि चिपेस्ट रेटमध्ये तुम्हाला एवढं काय भेटणार शक्य नाही दुसरीकडे. तुम्ही नक्की ट्राय करा, रिकमेंड करा मी. बस परदेशी साहेब कसं होता ब्रेकफास्ट? एकदम छान आहे, छान आहे. टेस्टी पण आहे हां, आणि परवडण्यासारखं आहे, म्हणजे रेट चांगला आहे रेट छान आहे. त्या हिशोबाने प्रमाणे चांगलं छान आहे. आहे. चांगलं आहे. जाधव साहेब तुम्हाला? मस्त एकदम व्हेरायटी आहे. बुर्जी आहे, मिसळपाव आहे, पोहे आहेत, ब्रेड बटर जाम आहे, चहा आहे. फूड व्यवस्थित आहे कुठलं सगळं. लिमिट नाही. मस्त छान. बैलगाडा, हे जुन्या पद्धतीचा बैलगाडा एक नंबर आहे. सो मंडळी, आता आम्ही इथे आलोच आहोत मलाड मार्वेला, मनोरी साईडला. सो आता आपण म्हटलं की जाऊया मनोरी बीचला आपण भेटून. सो आता आमची सवारी मनोरी बीचला आले. बघूया, एक नंबर आहेत, लाटांचा आस्वाद घेऊया आपण. एक नंबर आहे, भन्नाट आहेत. हा आहे मनोरी बीच. मी सुद्धा फर्स्ट टाईम बघतो आहे मनोरी बीच, कधी आलो नव्हतो. तुम्हाला सुद्धा बोललो दाखवतो. एक नंबर आहे. हो बघा, वा एक नंबर आहे. तिकडे सगळे तुम्हाला कपल दिसतील. एक नंबर आहे वातावरण आहे बघा. हो 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 हो. छोटा बीच आहे बट एन्जॉयमेंटसाठी चांगलं आहे. हे बघा, छोटे छोटे बेटे आहेत, मला असं वाटतं पुढे जाऊन. एक नंबर आहे, फ्रेश माइंड आहे, एक नंबर आहे. हे बघा, झूम करून दाखवतो. हे मला माहिती नव्हतं, हे नवीनच मी ऐकतो आहे. मुंबईवरती थोड्या वर्ष राहतोय सुद्धा, माहिती नव्हतं मनोरी बीच. एक नंबर आहे. हे सुनसान जागा आहे आणि त्या साईडला पण तुम्ही बघू शकता. एक नंबर, फुल बेटासारखं आहे, पाणी बघा. एक नंबर आहे, एक नंबर. चला आता थोडं फोटो शूटिंग करतो. आमचा प्लॅनच खूप आला आहे. योनी सिंग मंडळी, लाटा येत आहेत आणि हवासुद्धा सुटली आहे. हे बघा, आता तिकडे चालू आहे. एक नंबर सीन आहे. मी तर तुम्हाला सगळे पुढे जाऊन पाण्याशी खेळायचं नसतं. आम्हाला माहिती आहे म्हणजे इकडच्या माहिती
मंडळी असा हा लंचचा कुपन मिळतो तुम्हाला लंच डिनरसाठी असे कुपन मिळतो हे कुपन घेऊन त्यांच्याकडे द्यायचे आहेत तुम्हाला. हे बघा ते बाई येले. आता आजच्या लंचसाठी काय डिश आहे ते बघूया. आजच्या डिश बघूया. आजचा जो लंच बघताय तुम्ही त्याच्यामध्ये चिकन फ्राय आहे, चिकन मसाला आहे, नंतर फ्राईड राईससुद्धा आहे आणि पापडसुद्धा आहे. आणि जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी व्हेजिटेरियन आहे, जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी नॉन व्हेजिटेरियन आहे. सो ये बुफे सिस्टम है. बुफे ही बोलते ना भाई. आज कौन सा चिकन का ग्रेवी, ये फ्राई है. ये बंदे पास आ जाओ, सब मिलेगा यहाँ पे. सब मिलेगा. और ये भी बंदा बहुत अच्छा है भाई. हाई करना. ये दोनों बंदे बहुत अच्छे हैं. प्लीज आपका चैनल का नाम क्या है सर? भटकन टीवी संतोष. या सो प्लीज फॉलो द चैनल ऑफ द सर और आप रिजॉर्ट विजिट करिए. आपको ये सब डिशेस मिलेगा यहाँ पर एट रिजनेबल. आज का मेनू ये है ना सर. ये सब मेन्यू चिकन फ्राई, चिकन आलू करी. हे बघा यांचा पण रिव्ह्यू बघा. इकडे आम्ही भरपूर वेळा आलोय. जेवण खूप चांगलं आहे, टेस्टी आहे, एन्जॉय होतं. हे जे तुम्ही बघताय चिकन ग्रेव्ही आहे आणि चिकन ग्रेव्हीसुद्धा मस्त बनवले आहे. म्हणजे टेस्ट खूप आहे छान आणि कमी एवढं चिपेस्ट रेटमध्ये कुठे तुम्हाला मिळणार आहे मुंबईच्या जवळपास. या सगळ्या गोष्टींचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. नक्की विजिट करा. फ्राईड राईस घेतला आहे आणि व्हेजमध्ये सुद्धा आहे सगळं काय. हे बघा व्हेजमध्ये रोटी आहे, इथे पापड आहे, राईस आहे, डाळ आहे. सो आता आपण थोडं घेऊन जातोय. मंडळी एक नंबर आहे. टेस्ट बघता आहे. चिकन ग्रेव्हीची पण टेस्ट भारी आहे आणि जे चिकन फ्राय केलेलं आहे चिकन 65 ते सुद्धा खूप टेस्ट भारी एकदम. नक्की तुम्ही आवर्जून या. एवढ्या जवळ मुंबईच्या जवळ फार्म्स हाऊस असणं खूप डिफिकल्ट आहे आणि एवढ्या चिपेस्ट रेटमध्ये आहे. आणि तुम्हाला आता टूर देणारच आहे थोडा 5-10 मिनटात जरी जवळपास कॅम्पसमध्ये काय काय आहे. पण नक्की विजिट करा. बेस्ट आहे एक नंबर. हे बघा चिकन शिजलं आहे प्रॉपर. सो माझा चांगला रिव्ह्यू आहे इथे. तुम्हीसुद्धा ट्राय करा. परदेशी साहेब जेवण कसं आहे व्हेजमध्ये, कारण का नॉनव्हेजचा मी रिव्ह्यू दिला आहे ऑलरेडी. व्हेज कसं आहे? व्हेजचं जेवण एकदम छान आहे आमचं. व्हेज चांगलं आहे. छान आहे. भाजी कशी आहे? भाजी एकदम छान आहे. आलू मटरची हे बघा ही आलू मटरची भाजी आहे ना. छान आहे आणि ही डाळ आहे डाळसुद्धा चांगलं आहे. एकदम चांगली आहे. एक नंबर एक नंबर. सो मंडळी बघा व्हेजिटेबल पण व्हेजमध्ये जे जेवण आहे तो सुद्धा खूप छान आहे. नॉनव्हेजचा मी रिव्ह्यू तुम्हाला दिलाच होता आता. सो एकदा ट्राय करा. मुंबईच्या जवळपास आहे. सेम जवळ लोकेशन आहे आणि तुम्ही इथे आलात तर तुम्हाला गावचा फिलिंग मिळेल. बरोबर ना साहेब? एक नंबर एक नंबर. सो मंडळी हा जो रिसॉर्ट आहे ना हा मालाडमध्ये मनोरी गावामध्ये आहे. मनोरी बीचसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. आम्ही गेलो होतो. मनोरी बीचसुद्धा तुम्हाला दाखवलं. सो हा जो एंट्रन्स आहे हा तुम्ही एंट्रन्स बघताय. इथे तुम्ही पार्किंगसुद्धा करू शकता. खूप मोठी शेड आहे. इथे समोर उठते 4 व्हीलर, इथे 2 व्हीलर लावू शकता. हे बघा आणि हा एंट्रन्स आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे रूम्स आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे रूम्स दिसतील. हे बघा खूप सारे रूम्स आहेत आणि हा एंट्रन्स आहे. इथे तुम्हाला फर्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांची एंट्री आहे आणि हे जे मालक आहेत बैलगाडा शॉकिंग आहेत. इथे चर्चचे हे पण आहे लॉर्ड. हे बघा आणि हा जो बघताय हा इथं DJ सेंटर आहे. इथून DJ सेंटरची एंट्री आहे. हा DJ सेंटर आहे. इथून DJ सेंटर चालू करतात. आणि हा जो भाग आहे तुम्ही इथे ॲडमिनिस्ट्रेटर पार्ट आहे समोरचा. इथे तुम्ही ही करू शकता, नोंदणी करू शकता, म्हणजे रजिस्ट्रेशन करू शकता. इथे तुम्ही येऊन रजिस्ट्रेशन करू शकता. ॲडमिनिस्ट्रेटर भाग आहे. आणि हे बघा इथे हे रूम्स आहेत खूप सारे. आणि इथे एकच स्विमिंग पूल आहे. 2 स्विमिंग पूल पाहिजे ते, पण इथे एकच स्विमिंग पूल आहे. आणि हा DJचा भाग, हा DJ भाग आहे.
आणि ह्या साईडला तुम्ही बघाल हा इथे स्विमिंग पूल आहे आणि इथे छोट्या मोठ्या रूम्स आहेत इकडे. सुंदर रूम्स आहेत, म्हणजे कॉस्ट खूप चिपेस्ट रेट आहे आणि AC रूम्स आहेत. असं काय नाही, तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही. खूप छान असे रूम्स आहेत, मेंटेन केलेले आहेत, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. कॅम्पस मोठा आहे, छोटा नाही आहे, खूप मोठा कॅम्पस आहे. इथे सगळीकडे तुम्हाला रूम्स दिसतील. हे बघा इकडे. आणि इथे सुद्धा तुम्ही बसून जेवण खाऊ शकता, मित्रांबरोबर मजा करू शकता. इथे सुद्धा रूम्स आहेत, खूप साऱ्या रूम्स आहेत इथे. आणि इकडे सुद्धा तुम्हाला दिसतील रूम्स. कॅपॅसिटी छान आहे यांची, मोठी कॅपॅसिटी आहे. इथे सुद्धा तुम्ही बसू शकता. लहान मुलं असतील तर तिथे त्यांच्यासाठी खेळण्यासाठी आहे, आउटडोअर गेम्स. आणि मला ह्याच्यामध्ये काय आवडलं माहिती आहे का मंडळी, इथे ना सगळीकडे तुम्हाला झाडं दिसते आणि हे झाडांच्या सहवासात आपल्याला एन्जॉयमेंट करायला मिळतं, ते पण मुंबईमध्ये. ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे बघा, आणि हे ॲक्च्युली खरोखरचं वाडा आहे, बैलवाडा, बैलांसाठी वाडा आहे. त्यांचे बैल आहेत स्वतःचे. हा जो बघताय तो वाडा आहे त्यांचा. आणि हे बघा, इकडे सगळीकडे तुम्हाला मँगोची ट्रीज दिसतील खूप सारे. इथे पण कॉटेज आहेत, म्हणजे इथे पण रूम्स आहेत. आणि आजूबाजूचं वातावरण पण खूप सुंदर आहे. सगळीकडे निसर्गच निसर्ग आहे आणि निसर्गाच्या खुशीत तुम्ही इकडे येऊन आनंद घेणार आहात, ते सुद्धा मुंबईच्या जवळच. हे बघा, आता मी तुम्हाला आंबे दाखवतो. एक नंबर आंबे आहेत, झूम करून दाखवतो. हे बघा आंबे इथे पण आहे. ठीक आहे, तर मस्त एरिया आहे आणि सगळीकडे हरियाली आहे. हा रिसॉर्ट मनोरी गावामध्ये आहे, थोडासा आतमध्ये आहे, पण जर तुम्ही आतमध्ये आलात तर गावची फिलिंग घ्याल. इथे सुद्धा लोक गाडी पार्किंग करतात. मी तुम्हाला मँगो दाखवतो, खूप सारे मँगो आहेत. एक नंबर मँगो आहे, पण इथे येऊन मँगो काढू नका, 5000 रुपये त्याला दंड आहे. सो हे बघा, हे आहे किनी रिसॉर्ट. खूप मोठा रिसॉर्ट आहे, म्हणजे जागा खूप पुष्कळ आहे. फॅमिलीसोबत येऊ शकता, तुमचे फ्रेंड्ससोबत येऊ शकता. मी तर बोलेन जास्त रिकमेंड करेल तुमचा जो कॉलेज ग्रुप असतो किंवा ऑफिस ग्रुप असतो. फॅमिली ग्रुप थोडा फॅमिली ग्रुप थोडा मी रिकमेंड नाही करणार, कारण थोडे इथे येऊन मजा करत असतात लोक. मजा इन द सेन्स ड्रिंक करत असतात, त्याच्यामुळे मी रिकमेंड नाही करणार. बट जे कॉलेज लेवल आहे, ज्यांना एन्जॉयमेंट करायचं आहे ग्रुप लेवल, तर येऊन एन्जॉय करू शकता. हा असा ह्याचा कॅम्पस होता. आणि रेट खूप कमी रेट आहे. मी पण सुद्धा फर्स्ट टाईम आलो इथे आणि त्याच्यामुळे मी म्हटलं की तुम्हाला ह्यांचा रिव्ह्यू देऊया. जेवण, फूड क्वालिटी खूप छान आहे, नॉट बॅड. एवढ्या कमी चिपेस्ट रेटमध्ये नाही भेटणार. आता मंडळी ह्याची जी रेट आहे ना, हे 1200 पर हेड आहे. ते मे बी जास्त पण होऊ शकतात, कमीसुद्धा होऊ शकतात. दिस इज डिपेंड्स ऑन टायमिंग. ठीक आहे, सो टायमिंगवर डिपेंड करतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यासाठी कळतं आहे, जर तुम्ही आलात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. आणि नक्की या, ग्रुपला घेऊन नक्की येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बसून एन्जॉय करू शकता. हा कॅम्पस आहे इकडचा.
आणि इथे छोटा स्विमिंग पूल आहे, छोटासा आहे. इकडे लहान मुलं खेळू शकतात, एन्जॉय करू शकतात. तर घेऊ शकता इकडे एन्जॉय करतात लहान मुलं. सो ठीक आहे, छोटा आहे बट वर्थ आहे. म्हणजे जे कॉस्ट आहे ना त्याच्यानुसार ठीक आहे. आणि हा जो इकडचा ग्रुप बघताय इथे तुम्हाला जेवणाची सोय असते. म्हणजे ब्रेकफास्ट मी म्हटल्याप्रमाणे लंच डिनर सोय इथे होते त्याची. आणि हा जो भाग आहे हा इथे जाऊन तुम्ही जेवू शकता असं आहे. तर असा हा ओव्हरऑल कॅम्पसचा व्ह्यू होता. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता आम्ही थोडासा रेस्ट करणार आहोत. चांगला आहे, थोडक्यात चांगला आहे. ओव्हरऑल इज गुड. म्हणजे ओव्हरऑल बोललो ना तर छान आहे, असं नॉर्मल आहे. हे बघा, हे समोर आहे जे कॉटेज. चला तर मग आता मी व्हिडिओला एंड करतो आहे. आता आम्ही थोडा रेस्ट करू आणि घरी जाऊ निघू. संध्याकाळी 5चा चेकआउट आहे. चला व्हिडिओला आता मी एंड करतो आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आईवडिलांची काळजी घ्या, आईवडिलांना सपोर्ट करा. टिल देन टेक केअर. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो मंडळी, तुम्ही आता बघत आहात आमची शिरीज पॅन्थरचे ग्रुप मेंबर्स. अर्धे थोडे गेलेत घाईघाईने, सो अर्धे 4 व्हीलर्स लावतात. सो हे बघा, सावंत साहेब कसा वाटला, कसा होता एक्सपिरियन्स? मस्त एन्जॉय. केसरकर साहेब छान छान छान. आम्ही आहे ना झकास झकास, एकदम फर्स्ट क्लास होता. एकदम फर्स्ट क्लास. एकदम फर्स्ट क्लास. लय भारी. चला आता आपण व्हिडिओला एंड करतोय. धमाल केली आहे खूप सारी. चला बाय बाय.